Children, good afternoon, friends. Good afternoon. Let's mark your attendance fast. Attendance mark करत चला. अनिकेत, good afternoon. ऋतुजा, very good afternoon. विपश्यना, पीयूष, again अनिकेत, विशाखा. चला mark करत चला attendance fast. आनंद, very good afternoon. साक्षी, शुभम. चला ये चला फटाफट लाइव सेशन. रानी, समीर, गुड आफ्टरनून. अगेन राहू, व्हेरी गुड आफ्टरनून. काय घेणे आज दॅट इज लाईव्ह टेस्ट ऑन सिलॉक्स विथ टायमर तर मी इथेच लावेल बरं का. तुम्हाला टेस्ट सॉल्व करणे आहे. चला पुन्हा कोण आलं आहे? रोहित, व्हेरी गुड आफ्टरनून. एक एक क्वेश्चन्स तुमच्या समोर येतील ॲज युजल. कॉपी आणि पेन तुम्हाला घेऊन बसणे आहे. एक एक क्वेश्चन मी तुम्हाला झूम करून दिले इथे अँड इन्स्टंटली त्याचे आन्सर्स शो करणे. राईट. गेम खेळणे तुम्हाला हा गेम खेळायचा आहेच. मीन्स कुणाची किती तयारी आहे आज मला बघणे आहे. किसमें कितना है दम हिंदीमध्ये, कोण किती पाण्यात आहे ते मराठीत. श्वेता, रोहित, गुड आफ्टरनून. राईट. आहे का रे तयारी तुमची तयारी असेल तर मेन्शन करा फटाफट कमेंट सेक्शनमध्ये की एक एक क्वेश्चन मी इथे तुम्हाला शो करून देतो आहे. अंकिता, गुड आफ्टरनून. एक एक क्वेश्चन शो करून देतो आहे फटाफट. मला तुमचे आन्सर्स पाहिजे आहेत. 15 क्वेश्चन्स आहेत आय थिंक. यस श्वेता, रोहित, अंकिता, आनंद, विशाखा. ज्यांची तयारी आहे त्यांनी तर डेफिनेटली यस कराच. ज्यांच्या नावाचा एस दिसणार नाही मी असं समजेल की त्यांची तयारी नाही एक्झाम देण्याची किंवा लाईव्ह टेस्ट देण्याची. यस समीर, विशाखा, ऋतुजा, अनिकेत, ऑल ऑफ यू सर्वांची तयारी दिसते आहे एक्झाम देण्याची. राईट. एक एक क्वेश्चन तुमच्या समोर इथे मी शो करेल विथ प्रॉपरली झूम करेल की तुम्हाला क्लिअर दिसायला पाहिजे. आणि तुमच्याकडून एक्सपेक्टेड आहे की सर्वांचे आन्सर्स आले पाहिजे इथे सर्वांचे. आणि फायनली 15 क्वेश्चन नंतर 15 क्वेश्चन आहेत बरं का. 15 क्वेश्चन नंतर फायनली मला स्कोरिंगची पण माहिती देणे आहे तुम्हाला की त्या 15 पैकी तुमचे किती बरोबर आहेत. 15 पैकी 15 बरोबर आहेत. आउट ऑफ 15 पैकी 14 आहे. 15 पैकी 13, 12, 10, 9 अँड सो ऑन. अँड बी ऑनेस्ट टू युअर सेल्फ ॲटलिस्ट. कमीत कमी स्वतःसोबत तरी ऑनेस्ट राहून फायनली ज्यावेळेस आपलं लेक्चर संपेल 15च्या 15 क्वेश्चन संपतील त्यावेळेस मला तुमचा रिझल्ट पाहिजे आहे. देणार का सर्व मला मेन्शन करून द्या. रिझल्ट देणार का. मागचा एक आठवडा झाला आपण सिलॉक्सच बघतोय. आता तर तुमच्या डोक्यात इतकं फिट झालं असेल ते सिलॉक्स क्वेश्चन दिसला की पटकन आन्सर क्लिक व्हायला पाहिजे. रूल्स ऑफ फॉलोइंग तुम्हाला माहिती आहे. एक्सेप्शनल वर्ड्स माहिती आहेत किंवा एक्सेप्शनल वर्ड नसतील एक सिंपल जे 4 टाईपचे डायग्राम्स आपण शिकले त्याच्यावर जर असेल तर सहज आन्सर मिळेल. पॉझिटिव्ह स्टेटमेंट असतील तर निगेटिव्ह चालणार नाही. निगेटिव्ह कन्क्लुजन चालणार नाही एक्सेप्ट पॉसिबिलिटी वगैरे सो सर्व तुमच्या डोक्यात भरलेलं आहे. आय होप सो की डेफिनेटली हे डोक्यात भरलेलं असायलाच पाहिजे. 5 मार्क्स तुम्हाला हा सिलॉक्स देत आहे बरं का. 5 मार्क्स. आणि आजची जी टेस्ट घेण्यात येते आजची जी टेस्ट आहे ती प्री लेवलची. तर आउट ऑफ मार्क्स तर तुम्हाला घ्यायलाच पाहिजे अशी तर मी अपेक्षा करतो आहे. येस मानसी, निकिता, दीक्षा, शुभम, गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. की पूर्ण तयारी करा बरं का. एक एक क्वेश्चन मी तुमच्यासमोर ड्रॉ करून दिला इथे शो करून दिले. तुम्ही पटकन ड्रॉ करून मला आन्सर सामने आहे. मी जास्त वेळ थांबणार नाही. फटाफट शो करते. राईट. आय होप की तुमच्या सर्वांचे आन्सर्स येतील. आय होप. राईट. चला रणारी, गुड आफ्टरनून. चला रेडी आहे तुम्ही? रेडी. पेज आणि पेन घेऊन बसलेले आहेत का? रेडी असाल तर पटकन थम्सअप करा, हाय करा, यस करा किंवा जे नसतील त्यांनी नो करा. यस गुड आफ्टरनून प्रियंका. यस. चला मग घेऊया. टायमर मी माझ्या पद्धतीने लावेल बरं का. मीन्स थोडा वेळ देईल मी तुम्हाला. तुमचे आन्सर्स इथे व्हेरीफाय करेल आणि ज्यावेळेस मी ते बोर्डवर येईल मीन्स टायमर संपला म्हणून समजा. ओके. चला व्हेरी गुड ऑल ऑफ यू अँड ऑल द व्हेरी बेस्ट. की आज तुम्हाला आय होप का 15 आउट ऑफ 15 जर घेतले तर मला खूप आनंद होतो. सर्व क्वेश्चन्स प्री लेवलचे आहेत अँड आय होप सो की तुमच्यापैकी काहीतरी स्टुडंट्सला 15 आउट ऑफ 15 आले पाहिजे. अँड येतील जर 15 आउट ऑफ 15 तरच मला फायनली शो कराल. नाहीतर जितके असतील की 10 आले, 12 आले, 13 आले, जितके आले असतील तितके शो करा. बट बी ऑनेस्ट टू युअर सेल्फ. चीटिंग करू नका. अँड वन मोर थिंग, पुन्हा एक कॉपी कॅट बनवू नका बरं का. कॉपी कॅट मीन्स वॉट की एखाद्याने आन्सर दिला ऑप्शन नंबर 3 चालले कॉपी पेस्ट
कॉपी पेस्ट करत तसं करू नका. तुम्ही चुकलात तरी चालेल, बट तुमची जी ॲबिलिटी आहे त्याच्यानुसारच आन्सर ड्रॉ करा. कॉपी कॅट बनवू नका. चला, क्लिअर आहे का? ऑल ऑफ यू क्लिअर आहे का? येस ऑर नो? तुमच्यासमोर फटाफट क्वेश्चन शो करतोय मी, एक क्वेश्चन. चला, येस येस येस. चला, व्हेरी गुड व्हेरी गुड. चला, तुमच्या टेस्टला सुरुवात करतोय इथून की क्वेश्चन नंबर 1 पासून. हा क्वेश्चन नंबर 1 बरं का, इथे मार्क करण्यात आलेला नाही आहे, बट दॅट इज क्वेश्चन नंबर 1. स्टेटमेंट दिला आहे सम शिप्स आर एन्स. लेट्स सॉल्व. तुम्ही सॉल्व करायला सुरुवात करा, लागा कामाला. सम शिप्स आर एन्स, ऑल एन्स आर कॅट्स, ऑल कॅट्स आर ऑरेंज अँड नो ऑरेंज इज अ शर्ट. फटाफट मार्क करा, काय आन्सर मिळेल. लेट्स सॉल्व. ऑप्शन दिलेले आहेत तुम्हाला. ए बी सी डी ई असंही टाईप केलं तरी चालेल, हरकत नाही, बट आन्सर्स एक्सपेक्ट करतो आहे मी. ऑप्शन नंबर डी बोलते हैं श्वेता. ऑप्शन नंबर डी पीयूष. ऑप्शन नंबर डी रोहित. ऑप्शन नंबर डी शुभम. वाह, गुड मीन्स व्हॉट की मेजॉरिटी ऑप्शन नंबर डी ला मिळते. मेजॉरिटी ऑप्शन नंबर डी ला. जर तुमच्या सर्वांच्या येस येस. साक्षी, दीक्षा, प्रणाली, अनिकेत, विपशना, विशाखा, अंकिता. ऑप्शन नंबर डी, ऑप्शन नंबर डी, ऑप्शन नंबर डी. वैभव, आनंद, निकिता. यस, ऑप्शन नंबर डी. तर तुमच्या सर्वांचंच आन्सर मला इथे दिसतंय. राणी, ऋतुजा, समीर, सोनू, सर्वांचं ऑप्शन नंबर डी दिसतंय. तर डेफिनेटली ऑप्शन नंबर डी असायला पाहिजे, बट व्हेरीफाय करून घेऊया. चला, टाइम ऑफ झालेला आहे. काय होतंय? सम शिप्स आर एन्स, सम शिप्स आर एन्स, ऑल एन्स आर कॅट्स, ऑल एन्स आर कॅट्स, ऑल कॅट्स आर ऑरेंज, ऑल कॅट्स आर ऑरेंज अँड नो ऑरेंज इज अ, नो ऑरेंज इज अ शर्ट. काय होतंय? नंबर 1 पटकन डिटेक्ट करा. नो कॅट इज अ शर्ट. बघा, कॅट इथे आहे आणि कॅट याच्या आतमध्ये आहे आणि याचा दोघांचा ऑरेंज आणि शर्टचा काही संबंध नाही, म्हणजे तो खरं बोलतो आहे. त्याला आपण क्रॉसच करू शकत नाही. ऑप्शन नंबर डी, ऑप्शन नंबर डी, ऑप्शन नंबर डी. यस, व्हेरीफाय करूया. ऑप्शन नंबर बी. सेकंड, सम शिप्स आर कॅट्स. पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह डायग्राम मध्ये काही चेंज करण्याची गरज नाही. सम शिप्स आर कॅट्स. यस, हा शिप दिसतोय आणि हा कॅट दिसतोय. यस, सम शिप्स आर कॅट्स. राईट करा. Then some ships are orange, some ships are all ships आणि ऑरेंज मध्ये संबंध दिसतोय. राईट करा. 3च्या 3 फॉलो होत आहेत. इट मीन्स ऑप्शन नंबर ए बी सी. ऑप्शन नंबर डी मस्ट बी युअर आन्सर आणि सर्वांचे आन्सर ऑप्शन नंबर डी आले. व्हेरी गुड व्हेरी गुड. ऑलमोस्ट सर्वांचा ऑप्शन नंबर डी आहे, तर याचा आन्सर डीच असायला पाहिजे. व्हेरी गुड ऑल ऑफ यू. चला, नेक्स्ट साठी तयारी आहे का? आणि ज्यांचा आन्सर आला असेल त्यांचं क्लिअर आहे का? मेन्शन करा पटकन. आणि नेक्स्ट साठी तयारी आहेत का? येस येस, क्लिअर आहे क्लिअर आहे. कोणाला काही डाऊट्स असतील तर डाऊट्स पण मेन्शन करा. मी इथे तुम्हाला डाऊट सुद्धा क्लिअर करून देईल सर्व. कुठलाही डाऊट आता तुम्हाला असायला नको असं मला वाटतं. मागच्या 1 आठवडा आपण कंटिन्यू सिलॉग शिकतोय, तर इथे तर डाऊट्स यायला नको. चला, नंबर सेकंड. फटाफट तुम्ही सॉल्व करायला तयारी सुरू करा. स्टेटमेंट दिले आहेत आणि हे कन्फ्युजन दिले आहेत. लेट्स सॉल्व फास्ट. चला रे, फटाफट. Some books are onions, some onions are gem, no gem is a mark and all mark are blocks. Confusion बघा, no block is a gem, some blocks are onions and some gems are books. 3 दिलेले आहेत. ऑप्शन नंबर मेन्शन केलं तरी चालेल. ए बी सी डी ई पण. चला बघूया कोणाचा आन्सर बरोबर येत आहे. एकही गुण इकडून तिकडून हलायला नको, जायलाच नको. सिलॉगचे तर सर्व गुण घेऊन गेले आहेत तुम्हाला. चला बघूया कोणाचा आन्सर मिळत आहे. 3 कन्फ्युजन आहे. श्वेता बोलते ऑप्शन नंबर ए, रोहित बोलते ऑप्शन नंबर बी. ओके, आनंद ऑप्शन नंबर ए, निकिता ऑप्शन नंबर डी, अंकिता सी, मानसी ए, विपशना बी, समीर बी, शुभम ए. ओके, चला एनिबडी अगेन फटाफट वेगवेगळे दिसत आहेत मला. जसं आता पूर्वीचा क्वेश्चन होता सर्वांचे
सर्व वेगवेगळे ऑप्शन दिसत आहेत. दीक्षा बी, वैभव ए, ऋतुजा ए, विशाखा बी. चला बघूया, टाइम अप. पियुष ए. चला बघूया की सम बुक्स आर ओनियन्स, सम बुक्स आर ओनियन्स ड्रॉ करून दिलाय. सम ओनियन्स आर जेम्स, सम ओनियन्स आर जेम्स अँड नो जेम इज अ मार्क, नो जेम इज अ मार्क. देन ऑल मार्क आर ब्लॉक, ऑल मार्क आर ब्लॉक्स, हे ब्लॉक्स. आणि हा बी फॉर बुक्स. राईट. चला बघूया काय म्हणताय. नंबर 1, नो ब्लॉक इज अ जेम. ब्लॉक आणि जेम बघा, हा ब्लॉक, ब्लॉक आणि जेम. वेर इज जेम? दॅट इज जेम. यांचा काही संबंध नाही बोलतो आहे. नो ब्लॉक इज अ जेम, यांचा संबंध नाही. ब्लॉकचा कुठलाही संबंध जेम सोबत नाही. बरं एकदा मला पुन्हा स्टेटमेंट बघू द्या. सम बुक्स आर ओनियन्स, सम बुक्स आर ओनियन्स, सम ओनियन्स आर जेम्स, सम ओनियन्स आर जेम्स. नो जेम्स इज अ मार्क. जेम्स आणि मार्क यांचा काहीही संबंध नाही. अँड नो ब्लॉक, ब्लॉकचा कुठलाही पोर्शन जेम मध्ये येणार नाही. निगेटिव्ह दिसतंय बघा इथे. निगेटिव्ह तुमचं स्टेटमेंट आहे, निगेटिव्ह कन्फ्युजन आहे. जर या ब्लॉकला मी असा ड्रॉ केला, असा ड्रॉ केला तर मला ब्लॉक आणि जेमचा संबंध दाखवता येतो बघा. आणि जर दाखवता येत असेल तर हा बोलतोय नो ब्लॉक इज अ जेम, ब्लॉक आणि जेमचा काहीच संबंध नाही असा तो बोलतोय. आणि मी त्याला रॉंग ठरवतोय की ब्लॉक आणि जेमचा संबंध आहे. दॅट्स वाय मी याला रॉंग करेल. नंबर 1 रॉंग, कन्फ्युजन नंबर 1 रॉंग होतोय. तो बोलतोय की ब्लॉक आणि जेमचा काही संबंध नाही. बट मी इथे शो करून दिलाय ब्लॉक आणि जेमचा संबंध आहे, कारण निगेटिव्ह कन्फ्युजन अँड निगेटिव्ह तुमचं स्टेटमेंट आहे. राईट. चला नंबर 2, सम ब्लॉक्स आर ओनियन. पॉझिटिव्ह आहे बरं का, पॉझिटिव्ह आहे. मी आकृतीमध्ये काही चेंज करू नका, फक्त ब्लॉक्स आणि ओनियन्स. हा ब्लॉक होता बरं का आपल्या लिगल डायग्रामचा हा ब्लॉक आणि हा ओनियन. काही संबंध दिसतो का? नाही. कॅन्सल आउट करा. देन अगेन सम जेम्स आर बुक्स. पॉझिटिव्ह कन्फ्युजन आहे. आकृतीमध्ये कुठलाच बदल नाही. जेम्स आणि बुक्स बघा, हा बुक इकडे आहे लांब लचक आणि हा जेम्स इकडे आहे 15 किलोमीटर लांब. काहीही संबंध नाही. तिसऱ्याला पण क्रॉस करून दिलाय मी. 3च्या 3ही रॉंग होत आहे. 3च्या 3ही रॉंग होत आहे. तर 3च्या 3ही रॉंग होते तर काय असायला पाहिजे? आन्सर काय असायला पाहिजे? नन ऑफ दीज, सॉरी नन ऑफ दीज, नन फॉलोज. कुठलाच फॉलो होत नाही. ऑप्शन नंबर ए. तुमच्यापैकी खूप लोकांचं बी किंवा डी किंवा ए पण काही लोकांनी दिलेलं आहे. बट या क्वेश्चनचा आन्सर असायला पाहिजे ऑप्शन नंबर ए. ऑनली ऑप्शन नंबर ए. 3ही फॉलो होत नाही. नन फॉलोज. चला क्लिअर करा पटकन, पटकन क्लिअर करा. येस ऑर नॉट? येस येस येस. कोणाला काही डाऊट असेल तर पटकन मार्क करा. येस, ऑप्शन नंबर ए. ज्यांनी ऑप्शन नंबर ए दिलाय ते राईट आहेत बरं का. तर 1 गुण कमी करा जे चुकले असतील ते, आणि ज्यांनी बरोबर आन्सर दिले असतील त्यांनी 1 गुण वाढवा, म्हणजे 2 पैकी 2 आणि काही लोकांचे 2 पैकी 1 झाले बरं का. शेवटी मला रिझल्ट देणे आहे सर्वांनी बरं का, सर्वांनी मला बघणे आहे कोण किती पाण्यात आहे. येस. चला नेक्स्ट क्वेश्चन वर येऊया. नंबर 3 स्टेटमेंट दिलेले आहेत आणि हे तुमचे कन्फ्युजन दिलेले आहेत. खाली ऑप्शन दिलेले आहेत. लेट्स सॉल्व फास्ट. नंबर 3 क्वेश्चन नंबर 3. सम क्लॉथ्स आर वॉलेट्स, सम वॉलेट्स आर ट्रक्स, ऑल ट्रक्स आर सेल्स, ऑल सेल्स आर बुक्स. लेट्स सॉल्व. कन्फ्युजन 3 दिलेले आहेत आणि 5 ऑप्शन्स आहे. ए बी सी डी ई. चला बघूया कोणाचा आन्सर येतो बरोबर. विपश्यना बी, श्वेता सी, पीयूष बी, आनंद ए. वेगवेगळे आन्सर आहेत. चला रे चला समोर चला चला फटाफट. रोहित सी, ऑप्शन नंबर सी बोलतोय रोहित. आनंद ए. शुभम ऑप्शन नंबर सी. समीर ऑप्शन नंबर सी. नाही सर सी. अच्छा विपश्यनाने चेंज केला आन्सर. ओके सी. देन अंकिता सी, वैभव सी, अनिकेत सी, विशाखा सी. सी ची मेजॉरिटी जरा जास्त दिसत आहे. बट तुमचं जे आन्सर आलं असेल तेच टाईप करा. ऋतुजा सी, साक्षी सी. चला बघूया. सम क्लॉक्स आर वॉलेट्स, सम क्लॉक्स आर वॉलेट्स. देन सम वॉलेट्स आर ट्रक्स, सम वॉलेट्स आर ट्रक्स. And all trucks are sales, all trucks are sales, and all sales are goods, all sales are goods. नियमाच्या बाहेर जाऊन तुम्हाला आकृती ड्रॉ करायची नाही आहे. जी लीगली 4 डायग्राम शिकवले त्याच्यानुसारच आकृती ड्रॉ.
चला बघूया की सर्वच्या सर्व पॉझिटिव्ह आहे बरं का, तर निगेटिव्ह कन्क्लुजन चालणार नाही एक्सेप्ट पॉसिबिलिटी. चला बघूया. सम कुक्स आर सेल्स. कुक्स आणि सेल यांचा काही संबंध मिळतो का? कुक्स कुठे आहेत? कुक्स. सम कुक्स आर सेल्स. हा बरं, हा कुक आहे शेवटचा, हा क्लॉक आहे बरं का, आणि हा कुक आहे. सम कुक्स आर, यस, ऑल सेल्स आर कुक्स आहेत. म्हणजे सम कुक्स आर सेल्स म्हणता येईल, पहिल्याला राईट करता येईल, डेफिनेटली राईट करता येईल. चला सेकंड बघूया. ऑल सेल्स आर ट्रक्स. सेल साठी हा मोठा आहे बरं का, आणि त्याच्या आतमध्ये ट्रक आहे. ऑल ट्रक्स आर सेल्स म्हणता येईल, ऑल ट्रक्स आर सेल्स म्हणता येईल, बट ऑल सेल्स आर ट्रक्स म्हणता येणार नाही. हा, सम सेल्स आर ट्रक्स म्हणता आलं असतं. दॅट्स वाय नंबर 2 रॉंग होत आहे. नंबर 3 बघा. ऑल ट्रक्स आर कुक्स. बघा हा ट्रक्स आहे, हा ट्रक्स आहे आणि हा कुक्स आहे. यस, ऑल ट्रक्स आर कुक्स म्हणता येईल, तिसऱ्याला राईट करता येईल. तुमचा पहिला आणि तिसरा राईट होत आहे, फॉलो होत आहे. सेकंड ऑप्शन, सेकंड कन्क्लुजन फॉलो होत नाही, तर तुमचा आन्सर काय असायला पाहिजे? दॅट इज ऑप्शन नंबर सी. 1 and 3 फॉलो ओनली. यस यस शुभम, ऑप्शन नंबर सी. चला रे क्लिअर करा पटकन. ज्यांचं राईट असेल त्यांनी 1 गुण घ्या, ज्यांचं रॉंग असेल त्यांनी 1 गुण मायनस करा करत चला. फायनली रिझल्ट बघणे आहे मला. यस यस यस, व्हेरी गुड. चला नंबर नेक्स्ट वर येऊया. नंबर नेक्स्ट वर येऊया. नंबर 4 स्टेटमेंट दिलेले आहे, ते कन्क्लुजन दिले आहे. निगेटिव्ह स्टेटमेंट आहे, तर निगेटिव्ह कन्क्लुजन पण फॉलो करत होतो की नाही बघावं लागेल. लेट्स ऑल काय फॉलो होतं बघा. ऑल ग्रेप्स आर रक्स. लेट्स ऑल फटाफट तुम्ही लागा कामाला बरं का, तुम्ही कामाला लागा. ऑल ग्रेप्स आर रक्स, ऑल रक्स आर फॅक्ट्स, ऑल फॅक्ट्स आर हेड्स, नो हेड इज अ जॉ. 3 कन्फ्युजन्स आहेत, क्लिअर दिसत आहेत तुम्हाला, अँड खाली ऑप्शन दिलेले आहेत. लेट्स ऑल काय आन्सर मिळेल याचं? चला बघूया पुन्हा कुणाचं बरोबर येतं. क्वेश्चन नंबर 4 फास्ट. ऑप्शन नंबर सी बोलते हैं मानसी, गीता सी, श्वेता सी. चला 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 कडक चला. तिघांचं सी 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 आलेलं आहे. यस, समोर सी दिसत आहे. रोहित, पीयूष ऑप्शन नंबर सी, शुभम ऑप्शन नंबर सी, सोनू ऑप्शन नंबर सी, ऋतुजा ऑप्शन नंबर सी, प्रियंका, निकेत, आनंद ऑप्शन नंबर सी. सर्वांचं सी दिसत आहे. इट मीन्स मेजॉरिटी तरी सी सोबतच आहे, तर सी असायला पाहिजे असं वाटतं. यस यस, वैभव, विशाखा, दीक्षा, साक्षी. चला बघूया फटाफट. ऑल सी, ऑल ग्रेप्स आर रक्स, ऑल ग्रेप्स आर रक्स. देन ऑल रक्स आर फॅक्ट, ऑल रक्स आर फॅक्ट्स, all rugs are facts. Then all facts are heads, all facts are heads. Then no head is a job, no head is a job. निगेटिव्ह स्टेटमेंट दिलेलं आहे, मीन्स निगेटिव्ह कन्क्लुजन फॉलो होतं की नाही व्हेरीफाय करता येईल. चला, ऑल हेड्स आर रक्स, ऑल हेड्स आर. हेड्स मोठा आहे बरं का, त्याच्या आतमध्ये रक्स आहे. सम हेड्स आर रक्स म्हणता आलं असतं आपल्याला नियमानुसार बरं का, बट ऑल हेड्स आर रक्स म्हणता येणार नाही. पॉझिटिव्ह आहे कन्क्लुजन, आकृतीमध्ये बदल करण्याची गरज नाही. क्रॉस करा. सम ग्रेप्स आर जॉज. बघा ग्रेपचा लहान सर्कल आहे आणि जॉज तर इकडे लांब लचक आहे, विदेशात गेलेला आहे तो. ग्रेप्स आणि जॉजचा काहीही संबंध नाही. सेकंडला पण फॉर्म करा. थर्ड बघा, नो ग्रेप इज अ जॉ. बघा ग्रेप हा आहे आणि हा जॉ आहे. जर या जॉचा या हेड सोबत काही संबंध नाही, तर याच्या घरात बसलेला हा जो ग्रेप्स आहे याच्यासोबत काही संबंध येणार नाही. कितीही राऊंड अँड राऊंड फिरवा, संबंध मिळणार नाही. तो तेच बोलतोय नो ग्रेप इज अ जॉ, की जॉ आणि ग्रेपचा काही संबंध नाही आणि मी संबंध जुळवू शकत नाही. दॅट्स वाय याला मला राईट करावं लागेल. अँड नंबर 3 कन्क्लुजन राईट होत आहे, तर तुमचा ऑप्शन असायला पाहिजे ऑप्शन नंबर सी. अँड जे ऑलमोस्ट सर्वांचे आले, ऑलमोस्ट काय 100% सर्वांनी ऑप्शन नंबर सी आन्सर केलेला आहे. 100% सर्वांनी. यस, सोनू, मानसी, अनिकेत. चला रे क्लिअर करा फटाफट. ज्यांचे आन्सर ज्यांनी दिलेले नाही त्यांनी तरी क्लिअर करा. यस सर क्लिअर आहे. चला चला फटाफट फटाफट समोर चला. नेक्स्ट क्वेश्चनवर येऊया. यस, 4 क्वेश्चन झाले. समोरचे बघूया पुन्हा कुणाला. चला नंबर 5 वर या. नंबर 5 वर काय बोलताय? स्टेटमेंट दिले आहेत, हे कन्क्लुजन दिलेले आहेत हे, आणि निगेटिव्ह स्टेटमेंट आहे, मीन्स निगेटिव्ह फॉलो होतं की नाही बघणे आहे.
चला लेट्स सॉल्व क्वेश्चन नंबर 5. लेट्स सॉल्व फास्ट. लेट्स सॉल्व फास्ट. टाइमर लावलाय. ऑप्शन नंबर ई पीयूष. ऑप्शन नंबर ई मानसी. चला रे. देन श्वेता ऑप्शन नंबर ई. अंकिता ऑप्शन नंबर ई. आनंद, प्रणाली, ऋतुजा, रोहित, अनिकेत, विशाखा सर्वांचा ऑप्शन नंबर ई. ऑप्शन नंबर ई. ऑप्शन नंबर ई मिळतंय. यस. शुभम, दीक्षा, समीर ऑप्शन नंबर ई. ऑप्शन नंबर ई. वैभव, सोनू. वाव 100% ऑप्शन नंबर ई लाच मेजॉरिटी दिली आहे तुम्ही. चला बघूया ऑप्शन नंबर ई मिळतं का. सम लेग्स आर बॅग्स. सम लेग्स आर बॅग्स. All bags are hats. All bags are hats. Then all hats are beans. All hats are beans. And no bean is a cake. नियमानुसार आकृती तयार केली आहे आपण. तुमच्या सर्वांचं ऑप्शन मला ऑप्शन नंबर ई आन्सर मिळत आहे. तर डेफिनेटली ऑप्शन नंबर ई ची यायला पाहिजे माझं पण. चला बघूया. ऑल लेग्स आर बीन्स होतील का. बघा पॉझिटिव्ह आहे. आकृतीमध्ये बदल करण्याची गरज नाही. तर ऑल लेग्स आर बीन्स होतील का. नाही होणार. सम लेग्स आर बीन्स म्हणता आलं असतं बट ऑल लेग्स होणार नाही. चला नेक्स्ट. सम बॅग्स आर का. बरं हे बॅग्स आहेत आणि शेवटचा कोण आहे हा बी आहे. सम बॅग्स आर का. बॅग्स आणि का पॉझिटिव्ह आहे. काहीही संबंध नाही. आकृतीला चेंज करण्याची गरजच पडणार नाही कारण पॉझिटिव्ह कन्क्लुजन आहे. अगेन पॉझिटिव्ह कन्क्लुजन आहे. आकृतीमध्ये काहीच बदल होणार नाही. सम बीन्स आर का. कॉल आणि बीनचा काही संबंध दिसतो का. अरे नाही दिसत राजे हो. नाही दिसत मीन्स 3च्या 3ही चुकतायत आणि 3च्या 3ही जर चुकत असतील तर नन फॉलो ऑप्शन नंबर ई. ऑल ऑफ यू ॲब्सोल्युटली राईट. ऑप्शन नंबर ई ॲब्सोल्युटली राईट. चला रे मेन्शन करा फटाफट बाकीचे. यस ऑर नो आणि स्कोरिंग करत चला बरं का. लिहित चला. चुकलं असेल तर क्रॉस करा. राईट असेल तर राईट करत चला. यस यस यस. व्हेरी गुड व्हेरी गुड. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 झाला. क्वेश्चन नंबर 6. स्टेटमेंट दिले आहेत. कन्क्लुजन दिले आहेत. लेट्स सॉल्व फास्ट. सम बीन्स आर केक्स. सम केक्स आर गेल्स. ऑल गेल्स आर हॅट्स. क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 फास्ट. बिल्कुल थोड़ा सा टाइमिंग है. चला फटाफट ड्रॉ करायचा. फटाफट कन्क्लुजन व्हेरीफाय करायचं. समोर जायचं. सर्वच्या सर्व पॉझिटिव्ह दिसत आहेत. स्टेटमेंटच पॉझिटिव्ह आहेत मीन्स आकृतीमध्ये काही बदल करण्याची गरज पडणार नाही. ऑप्शन नंबर ए. पीयूष, श्वेता, विशाखा, आनंद, अनिकेत, समीर, वैभव, रोहित, शुभम, साक्षी सर्वांचे ऑप्शन नंबर ए. ऑप्शन नंबर ए. ऑप्शन नंबर ए बोलत आहेत. मानसी, दीक्षा, अंकिता ऑप्शन नंबर ए. जयश्री, अनिकेत ऑप्शन नंबर ए. ऑप्शन नंबर ए बोलत आहेत सर्वांचं. यश, प्रियंका गो विथ मेजॉरिटी. व्हेरी गुड. सर्वांची मेजॉरिटी ऑप्शन नंबर ए ला मिळालेली आहे. यस सोनू, प्रणाली. चला चेक पण करून ऑप्शन नंबर ए बरोबर आहे का. सम बीन्स आर केक्स. सम बीन्स आर केक्स. देन सम केक्स आर गेल्स. सम केक्स आर गेल्स. देन ऑल गेल्स आर हॅट्स. ऑल गेल्स आर हॅट्स. काय म्हणतो नंबर 1. सम हॅट्स आर केक्स. हॅट्स आणि केक्स मिळतो का संबंध. यस मिळतोय. हा काय मिळतोय. राईट करता येईल. सेकंड बघा. सेकंड सम हॅट्स आर बिल्स. हा इकडे बिल लांबलचक आहे आणि हॅट्स लांबलचक आहे. याला फॉलो करता येणार नाही. ऑनली 1 फॉलो होत आहे आणि ऑनली 1 फॉलो होत असेल तर यस यस यस. प्रणाली 3 4 5 5. ऋतुजा, राणी ऑल ऑफ यू. ऑप्शन नंबर 1 सॉरी ऑप्शन नंबर ए इज द राईट आन्सर. बघा फटाफट सॉल्व होतात. काही वेळ लागत नाही. कॉन्सेप्ट फिट आहे डोक्यात. पाटकन अप्लाय करा. इन्स्टंट डायग्राम ड्रॉ करा. 7-8 सेकंद द्यायला लागतील आणि 7-8 सेकंद व्हेरीफाय करायला 20-25 सेकंदमध्ये आन्सर जनरेट व्हायलाच पाहिजे आणि होतं. डिपेंड ऑन युअर स्किल्स अँड ऑन युअर प्रॅक्टिस की तुम्ही प्रॅक्टिस
कशी करता आणि स्किल्स कशा डेव्हलप केलेल्या आहेत त्याच्यावर डिपेंड करते. येस येस येस, व्हेरी गुड व्हेरी गुड. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6 झालेला आहे. चला या नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7 वर या. स्टेटमेंट दिले आहेत, कन्क्लुजन दिलेले आहेत, 2 कन्क्लुजन्स आहेत, 3 स्टेटमेंट आहेत. चला फटाफट फटाफट क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7. लेट्स ऑल फास्ट बघूया कोणाचा आन्सर यावेळेस मिळत आहे. पियुष ऑप्शन नंबर डी, श्वेता डी, विशाखा, शुभम, अनिकेत सर्वांचं डी मिळत आहे इकडे ऑप्शन. यस अनिकेत, अभिषेक, समीर, विपशना ऑप्शन नंबर डी, अंकिता, रोहित, ऋतुजा, आनंद, दीक्षा ऑप्शन नंबर डी. ऑप्शन नंबर डी, सोनू, मानसी. यस, तर तुमच्या सर्वांचं ऑप्शन नंबर डी आलं तर माझं पण ऑप्शन नंबर डी यायला पाहिजे. चला बघूया. ऑल टेन्स आर ग्रेप्स. All tents are grapes. All tents are grapes. All rivers are grapes. बघा, all rivers are grapes कुठे मीन्स रिव्हर्स ग्रेपच्या आतमध्ये असायला पाहिजे. तर ग्रेपचा सर्कल थोडा मोठा घेऊया. हा ग्रेपचा सर्कल अँड ऑल टेन्स आर ग्रेप्स अँड ऑल रिव्हर्स आर ग्रेप्स असं दाखवता येईल आपल्याला. नियमानुसार नियमाच्या बाहेर जाणे नाहीये. ग्रेपच्या आतमध्ये ते दोन्ही आहेत, बट टेन्स आणि आर मीन्स याच्यात रिव्हरचा काही संबंध इथे कुठेच मेन्शन केलेला नाहीये. दॅट्स वाय त्यांना वेगवेगळं दाखवू. ऑल पेन्स आर ग्रेप्स. अच्छा, ऑल पेन्स पण आहे, तर पेन साठी हा सर्कल दाखवूया आपण. ऑल पेन्स आर ग्रेप्स, राईट. चला यानुसार इतर झाले लीगली. यानुसार बघूया की कुठले कन्क्लुजन्स व्हेरीफाय होतात. सम रिव्हर्स आर टेन्स. रिव्हर्स आणि टेन यांचा काही संबंध आहे का? नाही. रिव्हर आणि टेन यांचा काही संबंध नाही. ते काय स्टेटमेंटमध्ये मेन्शनच केलं नाही. आपण जबरदस्तीने दाखवणार नाही. सम पेन्स आर टेन्स, सम पेन्स आर टेन्स. नाही, काही संबंध नाही या टेन्सचा आणि पेन्सचा. दॅट्स वाय दोनचा दोन्ही रॉंग करूया. आणि जर दोनच्या दोन्ही रॉंग होत असतील तर यस तुमचा ऑप्शन नंबर डी, नायदर कन्क्लुजन 1 नॉर 2 फॉलो. सर्वांचं तुमचा ऑप्शन नंबर डी आलेला आहे. शुभेच्छा सर्वांना. सर्वांचं उत्तर एक सारखी आहेत. चला रे बाकीचे मार्क करा पटकन. यस ऑर नो. यस यस यस, व्हेरी गुड व्हेरी गुड. स्कोरिंग होत आहे बरं का. स्कोरिंग वाढतं आहे, त्याला बिलकुल वाढवत जा. आता यासमोर चुकायला नको. सुरुवातीला जरी एखादं चुकलं असेल चुकीने तर. चला नेक्स्ट क्वेश्चन येऊया. क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8. स्टेटमेंट दिले आहेत तिथे. हे दिले आहेत कन्क्लुजन. 2 कन्क्लुजन्स आहेत, 3 स्टेटमेंट्स आहेत. लेट्स फास्ट सॉल्व करा. ऑल टीव्हीएस आर कार्स. क्वेश्चन नंबर 8. बी बी ऑप्शन नंबर बी बोलतोय पीयूष, रोहित, आनंद, अंकिता, देन अनिकेत, समीर, श्वेता, विशाखा, मानसी, ऋतुजा. ऑप्शन नंबर बी बोलताय. सर्वांचा आन्सर ऑप्शन नंबर बी दिसतंय. यस, साक्षी, सोनू, देन दीक्षा, अभिषेक सर्वांचा ऑप्शन नंबर बी. तर माझं पण ऑप्शन नंबर बीच यायला पाहिजे. चला रे, ज्यांचं आलं नाही त्यांनी बघा ऑप्शन नंबर बी. All TVS are cons. All TVS are cons. Some cons are dust. Some cons are dust, and all dust are scale. काय बताएगा इंग्लिश? Some scales are TVS. Scale आणि TVS पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे. पॉझिटिव्ह कन्क्लुजन आहे. आकृतीमध्ये कुठलाच बदल नको. TVS आणि स्केल्स यांच्यात काहीच संबंध दिसत नाही. दॅट्स वाय क्रॉस करेल मी. देन नंबर 2. सम स्केल्स आर कान्स. स्केल आणि कान्स मध्ये दिसतंय का? यस, हा कान्स आहे आणि हा स्केल्स आहे, यांच्यामध्ये संबंध दिसतोय. याला मी करेल राईट. आणि याला राईट करत असेल तर पहिला रॉंग आणि दुसरा फॉलो होत आहे. तर ऑप्शन नंबर बी, ऑप्शन नंबर बी व्हायला पाहिजे. ओनली कन्क्लुजन 2 फॉलोज. आणि तुमच्या सर्वांचा आन्सर ऑप्शन नंबर बी दिसतंय. इट मीन्स यू आर गोइंग विथ ॲब्सोल्युटली राईट वे. तुम्ही एकदम योग्य मार्गावर जात आहे. चला रे, यस प्रणाली ऑप्शन नंबर बी. चला क्लिअर करा फास्ट. नेक्स्ट क्वेश्चन वर येणे.
यस और नो क्लिअर आहे की नाही आणि समोरच्यांची तयारी आहे की नाही क्वेश्चन नंबर 9 ची यस 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 तुम्ही मेन्शन करत चला तिथे इकडे उत्साह वाढत जाईल आणि समोरचे क्वेश्चन फटाफट सुरू होतील. चला संपलं आहे क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 9 वर येऊया. चला क्वेश्चन नंबर 9 स्टेटमेंट दिलेले आहेत आणि कन्क्लुजन दिले आहेत. सम जेट्स आर रॅक्स, सम रॅक्स आर ओशन, ऑल हक्स आर जेट्स पॉझिटिव्ह आहेत राईट आणि कन्फ्युजन्स एक पॉझिटिव्ह आहे तो तर निगेटिव्ह दिसतोय. चला फटाफट काय मिळेल आन्सर क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9 चा आन्सर ड्रॉ करा पटकन. सी ऑप्शन नंबर सी शुभम श्वेता. ऑप्शन नंबर सी देन पीयूष अभिषेक अंकिता विशाखा. ऑप्शन नंबर सी येते सर्वांचं अनिकेत समीर रोहित प्रियंका सोनू राणी सर्वांचं ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर सी ऑप्शन नंबर सी बोलतायत. ऑप्शन नंबर सी ऑप्शन नंबर सी विपशना ऋतुजा दीक्षा वैभव. चला बघूया येतं का ऑप्शन नंबर सी. सम जेट्स आर रॅक्स, सम जेट्स आर रॅक्स, some racks are ocean, some racks are ocean and all hugs are jets, all hugs are jets. right? नियमानुसार आकृती तयार केली आहे आपण. चला बघूया. some hugs are racks, hug आणि racks यांचा काही संबंध दिसतो का? नाही दिसत. क्रॉस करा. and पॉझिटिव्ह तुमचे स्टेटमेंट आहे. निगेटिव्ह कन्क्लुजन चालणार नाही, शक्य नाही. हा तर आपला पहिला पॉइंट आहे. 3च्या 3ही पॉझिटिव्ह आहे स्टेटमेंट तर निगेटिव्ह कन्क्लुजन चालणार नाही. काही व्हेरीफाय करण्याची गरज नाही एक्सेप्ट पॉसिबिलिटी. जर पॉसिबिलिटी असेल तरच व्हेरीफाय करू अन्यथा नाही. 2च्या दोन्ही रॉंग आहेत तर तुमचा ऑप्शन नंबर सी बोलतोय. बट यामध्ये या दोन्ही रॉंग आहेत. यामध्ये दोन्ही इलेमेंट सारखे आहेत का बघा. हग सारखा आहे देन रॅक्स पण सारखा आहे. दोन्ही चूक आहेत. दोन्ही इलेमेंट सारखे आहेत अँड एक पॉझिटिव्ह आणि दुसरा निगेटिव्ह आहे का बघा. हा पॉझिटिव्ह कन्क्लुजन आहे आणि हा निगेटिव्ह कन्क्लुजन आहे. देन आपला रूल लागू होतो इथे आयदर ऑर चा रूल. आयदर ऑर मीन्स तुमचा ऑप्शन असायला पाहिजे आयदर 1 ऑर 2 अँड तेच तुम्हाला मिळतं ऑप्शन नंबर सी मध्ये. अँड तुम्ही सर्वांनी ऑप्शन नंबर सी दिले नाही मानसी. ऑप्शन नंबर सी आयदर ऑर इथे लागू होईल बरं का मानसी नॉट बी. बाकी सर्वांनी ऑप्शन नंबर सी दिलेला आहे राईट. तर ऑलमोस्ट सर्वांचं सारखा आहे. ऑप्शन नंबर सी मीन्स राईट. आयदर ऑर कुठे लागू होतो याचं चांगलं डिस्कशन आपण केलेलं आहे आणि त्याला अप्लाय पण करता आला पाहिजे. लक्षात घ्या 5 पैकी 2 क्वेश्चन तरी आयदर ऑरचे असतीलच प्रीमध्ये. ज्यांना माहिती आहे आयदर ऑर कुठे अप्लाय होतो ते डेफिनेटली अप्लाय करतील. ज्यांना नाही माहिती ते ऑप्शन नंबर डी टिक करतील नायदर 1 नॉर 2 आणि ते चुकेल. चला रे क्लिअर आहे का. मेन्शन करा पटकन. आयदर ऑर इथे अप्लाय होत होता तर आपण लागू केलं. यस 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 व्हेरी गुड. चला क्लिअर आहे. इट मीन्स नेक्स्ट क्वेश्चनला जम्प करणे आहे. क्वेश्चन नंबर 10 वर येऊया. क्वेश्चन नंबर 10 स्टेटमेंट दिलेले आहेत कन्क्लुजन दिले आहेत तुम्हाला वेळ पण दिला आहे मी. लेट्स सॉल्व क्वेश्चन नंबर 10 फास्ट. क्वेश्चन नंबर 10 ऑप्शन नंबर ई शुभम पीयूष. ऑप्शन नंबर ई श्वेता. ऑप्शन नंबर ई देन रोहित अंकिता राहू. ऑप्शन नंबर ई ऑप्शन नंबर ई यस सर्वांचं. सोनू विशाखा अभिषेक मानसी सर्वांचं ऑप्शन नंबर ई. ऑप्शन नंबर ई मिळतंय. समीर दीक्षा अनिकेत प्रियंका. ऑप्शन नंबर ई सर्वांचं ऑप्शन नंबर ई. ऑप्शन नंबर ई तर बघूया ऑप्शन नंबर ई इथे ड्रॉ होतो की नाही. ऑल सीज आर जेट्स, ऑल सीज आर जेट्स. Then no jack is a gate, no jack is a gate and all gates are bats, all gates are bats. चला नंबर 1 काय होत आहे. some bats are gates. bat आणि gates. yes all gates are bats असतील तर some bats are gates म्हणता येईल. yes अप्लाय होत आहे. then no gate is a sea. या sea चा आणि gate चा संबंध जर या जे आणि जीचा संबंध नाही तर जेच्या आतमध्ये असलेल्या या एचचा पण संबंध जुळणार नाही आणि नो गेट इज सी बोलताय तर याला मला क्रॉस करता
करता येणार नाही. कुठल्याच परिस्थितीमध्ये कितीही राऊंड अँड राऊंड फिरवला तरी क्रॉस होणार नाही. तर दोनच्या दोन्ही. आणि निगेटिव्ह स्टेटमेंट आहे तर निगेटिव्ह कन्क्ल्युजन फॉलो होतं की नाही व्हेरीफाय करतोय. दोनच्या दोन्ही फॉलो होत आहेत. दोनच्या दोन्ही फॉलो होत आहेत मीन्स ऑप्शन नंबर ई. आणि तुमच्या सर्वांचा ऑप्शन नंबर ई आलेला आहे. व्हेरी गुड व्हेरी गुड. यस विपशना, अनिकेत, प्रियंका, समीर, दीक्षा, अनिकेत अँड सो जे स्क्रोल अप झाले त्या सर्वांचं ऑप्शन नंबर ईच होतं आन्सर. व्हेरी गुड व्हेरी गुड. शाबाश. गुड गोईंग गुड गोईंग. चला क्लिअर करा बाकीचे ज्यांचे आन्सर झाले नाही किंवा ज्यांना थोडाफार डाऊट असेल क्लिअर करायचं आहे. येस सर किंवा नसेल तर नो सर. नेक्स्ट घेऊया क्वेश्चन नंबर 11. क्वेश्चन नंबर 11. चला स्टेटमेंट दिलेले आहेत आणि हे कन्क्लुजन दिलेले आहेत. लेट्स सॉल्व. स्टेटमेंट्स कन्क्लुजन दोन्ही दिलेले आहेत. शुभम बोलते ऑप्शन नंबर डी. चला एनीबडी अगेन. शुभम बोलते ऑप्शन नंबर डी. चला पुन्हा कोणी. श्वेता ऑप्शन नंबर डी. मानसी ऑप्शन नंबर डी. रोहित ऑप्शन नंबर डी. पीयूष, सोनू, अभिषेक, अंकिता, समीर सर्वांचा ऑप्शन नंबर डी आहे. ऑप्शन नंबर डी. साक्षी, अनिकेत, यस, विपशना, दीक्षा सर्वांचा ऑप्शन नंबर डी दिसत आहे. चला बघूया. ऑल नॉट्स आर डिस. ऑल नॉट्स आर डिस. Then some discs are jams. Some discs are jams and all jams are good. All jams are good. Right? हे आपण ते ड्रॉ केले. चला बघूया कोणते कन्फ्युजन सॉल्व्ह करू. सम गोल्स आर नॉट. गोल आणि नॉट हा बघा हा गोल आहे आणि हा नॉट आहे. यांचा काही संबंध दिसतो का नाही. आणि पॉझिटिव्ह बोलत आहे तर आकृतीमध्ये काही बदल करण्याची गरज नाही आणि वरून सर्वचा सर्व स्टेटमेंट्स पॉझिटिव्ह आहेत. या आकृतीच्या बाहेर जाण्याची गरज नाही. चला नेक्स्ट बघूया. सम जॅम्स आर नॉट्स. या नॉट्सचा या जॅम सोबत काही संबंध दिसतो का. नाही दिसत. क्रॉस करा. देन सम गोल्स आर डिस्क. डिस्क आणि गोलचा बघा हा डिस्क आहे आणि हा गोल आहे. दिसतोय संबंध. यस राईट करा. पहिले दोन चुकत आहेत. शेवटचं तिसरं राईट होत आहे. मीन्स ओनली थर्ड फॉलो व्हायला पाहिजे. अँड ओनली थर्ड फॉलो मीन्स ऑप्शन नंबर डी. अँड ऑलमोस्ट तुमच्या सर्वांचं ऑप्शन नंबर डी आलेलं आहे. व्हेरी गुड ऑल ऑफ यू. यस ऑप्शन नंबर डी इज द राईट आन्सर. चला मेन्शन करा पटकन सेक्शन मेसेज सेक्शन मध्ये यस ऑर नो. यस आहे ना. बघा किती सोपं असतं. सिलॉक्स फ्रीचे मार्क्स असतात 5च्या 5 घेऊन येणे आहेत तिथून. तर प्रॅक्टिस असायला पाहिजे. विसरू नका. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11 झालाय. क्वेश्चन नंबर 12 वर येऊया. क्वेश्चन नंबर 12. स्टेटमेंट दिलेले आहेत. कन्क्लुजन दिलेले आहेत. चला ऑल थिंग्स आर लिंक्स. ऑल लिंक्स आर बॉन्ड. करत चला फटाफट. क्वेश्चन नंबर 12. चला बघूया काय मिळतं आन्सर. क्वेश्चन नंबर 12. बी शुभम, अनिकेत, राहू, श्वेता, अंकिता, रोहित सर्वांचं बी. व्हेरी गुड. पीयूष, अभिषेक, आनंद, समीर, मानसी सर्वांचं बी. ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर बी. ऋतुजा, सोनू, दीक्षा, वैभव सर्वांचं ऑप्शन नंबर बी मिळत आहे. तर ऑप्शन नंबर बी यायला पाहिजे. चला बघूया. ऑल थिंग्स आर लिंक्स. ऑल थिंग्स आर लिंक्स. Then all links are bonds. All links are bonds. And some bonds are orange. Some bonds are. चला बघूया काय फॉलो होतंय. कन्क्लुजन नंबर 1. सम ऑरेंज आर लिंक्स. ऑरेंज आणि लिंक यांचा काही संबंध आहे का नाही. आणि पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे. पॉझिटिव्ह कन्क्लुजन आहे. आकृतीला बदलण्याची गरज पडायला नको. दॅट्स काय राऊंड करूया. राईट. चला नेक्स्ट. सम बांस आर सिंग. सम बांस आणि सिंग यांचा काही संबंध आहे का बघा. ऑल सिंग्स आर बांस. इट मीन्स सम बांस आर सिंग्स म्हणता येईल. यस म्हणता येईल. डेफिनेटली म्हणता येईल. सेकंड नंबरचं राईट होते. ऑप्शन नंबर बी. यस राणी, विपशना. थर्ड बघूया. सम ऑरेंजेस आर सिंग्स. ऑरेंज आणि सिंग यांचा काही संबंध आहे का नाही आहे. पॉझिटिव्ह स्टेटमेंट पॉझिटिव्ह कन्क्लुजन आकृतीमध्ये बदल करण्याची गरज पडायला नको. ऑप्शन नंबर
नंबर 2 कन्फ्युजन फॉलो होत आहे आणि नंबर 2 कन्फ्युजन कुठे मिळते दॅट इज ऑप्शन नंबर बी ओनली अँड ऑल ऑफ यू परफेक्ट करेक्ट आहे ऑप्शन नंबर बी इज द राइट आंसर ऑल ऑफ यू व्हेरी गुड चला मार्क करा फटाफट क्वेश्चन नंबर 12 कुणाला काही अडचण असेल तर डाउट्स पण क्लिअर करता येतील बट मला वाटत नाही की या साध्या सोप्या प्रश्नांमध्ये कुणाला काही अडचण असायला पाहिजे एक आठवडा याचीच मगजमारी केलेली आहे पण बिलकुल डोक्यात फिट होतपर्यंत मी तुम्हाला डीप पर्यंत घेऊन जाऊन समजावून सांगितलेलं आहे तर चुकायला तर नकोच यस क्लिअर आहे व्हेरी गुड चला क्वेश्चन नंबर 13 वर या क्वेश्चन नंबर 13 स्टेटमेंट दिलेले आहेत कन्फ्युजन दिले आहेत व्हेरीफाय तुम्हाला करायचं आहे तुम्हाला वेळ दिला आहे मी चला लेट्स सॉल्व क्वेश्चन नंबर 13 लेट्स सॉल्व फटाफट लेट्स सॉल्व फास्ट ऑप्शन नंबर डी बोलते हैं ऑप्शन नंबर डी ऑप्शन नंबर डी सर्वांचंच यस सर्वांचं ऑप्शन नंबर डी नॉट एफ रे एफ कुठे आहे वैभव एफ कुठे दिसलं तुला ऑप्शन नंबर डी ऑप्शन नंबर डी चला बघूया ऑप्शन नंबर डी येतो का ऑल फ्लॅप्स आर फिंगर्स फ्लॅप्स ओके all fingers are bells then all bells are that is it सर्व गोले तयार केलेले आहेत गोले तयार केले आहेत आपल्याला व्हेरीफाय करणे कोणते कन्फ्युजन्स फॉलो होतात की नाही चला नंबर सम एंड्स आर फिंगर्स एंडचा सर्कल मोठा आहे आणि फिंगरचा लहान आहे मीन्स ऑल फिंगर्स आर एंड्स म्हणता येईल ॲज वेल ॲज सम एंड्स आर फिंगर्स म्हणता येईल यस फॉलो करता येईल त्याला then next some bells are flaps फ्लॅपचा लहान सर्कल आहे आणि बेल्सचा मोठा तर all flaps are bells as well as some bells are flaps म्हणता येईल बिलकुल राईट करते some ends are flaps एंडचा सर्वात मोठा सर्कल आहे मीन्स some ends are flaps म्हणता येईल यस तीनचा तिन्ही राईट होत आहेत तीनचा तिन्ही फॉलो होत आहेत आणि तीनचा तिन्ही फॉलो होत असतील तर तुमचं काय झालं ऑप्शन नंबर डी यस ऑल 1 2 3 फॉलो right now yes very good all 1 2 3 follows चला रे क्लियर करा फटाफट क्वेश्चन नंबर 13 झालाय नेक्स्ट बघूया क्लियर आहे का यस और नो यस चला नेक्स्ट क्वेश्चन ला येऊया क्वेश्चन नंबर 14 वर या क्वेश्चन नंबर 14 हे स्टेटमेंट दिलेले आहे तुम्हाला आणि हे कन्फ्युजन चला फास्ट लेट्स सॉल्व फास्ट ऑप्शन नंबर ए शुभम ऑप्शन नंबर ए देन आनंद ऑप्शन नंबर ए श्वेता ए यस रोहित समीर अभिषेक अंकिता पीयूष अनिकेत विशाखा सर्वांचं ऑप्शन नंबर ए यस मानसी दीक्षा सोनू साक्षी वैभव सर्वांचं ऑप्शन नंबर ए दिसत आहे एकूणच ऑप्शन नंबर ए आपलं पण आन्सर यायलाच पाहिजे सम लेकर्स आर स्वॅन्स देन सम स्वॅन्स आर वेल्स सम वेल्स आर स्क्रीन दोन एस आलेले आहेत हा एस कुठला आहे हा स्वॅन्स ओके सम वेल्स आर स्क्रीन चला कन्फ्युजन बघूया सम स्क्रीन्स आर स्क्रीन्स आणि स्वॅन यांचा काही संबंध मिळतो का हा स्वॅन आहे आणि हा स्क्रीन आहे काहीच मिळत नाही क्रॉस करा त्याला देन सम वेल्स आर लेकर्स वेल्स आणि लेकर्स हा लेकर्स इकडे दिसतोय वेल्स इकडे दिसतोय लांब आहे अँड पॉझिटिव्ह कन्फ्युजन आहे बदल करण्याची गरज नाही सम स्क्रीन्स आर लेकर्स स्क्रीन्स हा स्क्रीन्स आहे आणि हा लेकर्स आहे लांब आहे पॉझिटिव्ह कन्फ्युजन आहे बदल करण्याची गरज पडायला नको तीनच्या तिन्ही रॉंग होत आहेत मीन्स नन फॉलोज मीन्स ऑप्शन नंबर ए जे तुमच्या सर्वांचे आन्सर आले यस 3455 राणी विपश्यना जयश्री वैभव प्रियंका मानसी एंड ऑल ऑफ यू ऑप्शन नंबर ए इज द राइट आंसर चला फाइनली
क्वेश्चनवर येतोय मी, लास्ट क्वेश्चनवर. क्लिअर करा पटकन. क्लिअर आहे का? यस 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 यस, व्हेरी गुड व्हेरी गुड. चला लास्ट क्वेश्चन फायनली, आणि मग स्कोरिंग चेक करूया आपण कुणाची स्कोरिंग काय झाली आहे. चला स्टेटमेंट दिलेले आहेत, हे कन्फ्युजन दिलेले आहेत, हे आणि ऑप्शन दिलेले आहेत ए बी सी डी ई. लेट्स सॉल्व फास्ट. क्वेश्चन नंबर 15. क्वेश्चन नंबर 15. शुभम बोलतोय ऑप्शन नंबर ई. चला रे फटाफट. 3 कन्फ्युजन्स आहेत. ऑप्शन नंबर ई रोहित, अनिकेत, ऑप्शन नंबर ई श्वेता, ऑप्शन नंबर ई देन अंकिता, ऋतुजा, ऑप्शन नंबर ई पीयूष, वैभव, समीर, सोनू, मानसी, सर्वांचा ऑप्शन नंबर ई, ऑप्शन नंबर ई, ऑप्शन नंबर ई, प्रियंका, दीक्षा, ऑप्शन नंबर ई. सर्वांचा आन्सर मिळतंय. चला चेक करूया ऑप्शन नंबर ई. बरं हे चुकीने आलेलं आहे, याला पाहिजे. Some stools are burned. Some stools are burned. Then no burn is a globe. No burn is a globe. No burn is a globe. All globe are hot. All globe are hot. चला बघूया कन्फ्युजन्स काय काय दिलेले आहेत. कन्फ्युजन नंबर 1, सम हक्स आर स्टूल्स. पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह आहे म्हणजे आकृतीमध्ये बदल करण्याची गरज नाही. सम हक्स, हक कुठे मिळतात हे, आणि हा स्टूल्स यांचे काही संबंध आहे का? नाही आहे संबंध. पॉझिटिव्ह कन्फ्युजन आहे, चेंज करण्याची गरज नाही. सेकंड पण पॉझिटिव्ह कन्फ्युजन दिसतोय. सम ग्लोब्स आर स्टूल्स. बघा सम ग्लोब्स, हा ग्लोब्सचा इकडे आणि हा स्टूल्सचा इकडे, काही संबंध दिसतोय का? नाही, कारण पॉझिटिव्ह कन्फ्युजन होतं. बट नंबर 3 निगेटिव्ह कन्फ्युजन आहे. तुम्हाला बदल करता येईल आकृतीमध्ये. नो हग इज अ स्टूल. नो हग इज अ स्टूल बोलतो आहे, तर हा ऑल, हा एच होता, या ऑल जीला मी एचला असा ड्रॉ केला तर काही हरकत आहे का? बिलकुलही काही हरकत नाही, कारण तुमचे स्टेटमेंट निगेटिव्ह आहे बघा, आणि कन्फ्युजन निगेटिव्ह कन्फ्युजन असेल तर तुम्हाला आकृतीमध्ये बदल करता येईल. आणि हा म्हणता की नो हग इज अ स्टूल, आणि या हगचा सर्कल मी जर वाढवला तर या सर्वांसोबत त्याचा संबंध दिसतो. या स्टूल सोबतही, या बी सोबतही, या जी सोबतही. आणि हा म्हणताय नो, बट मी त्याला क्रॉस करतोय की यस मला संबंध जोडताय, तर दॅट्स वाय याला पण रॉंग झालं. 3च्या 3ही रॉंग होत आहेत. अंकिता बोलते ऑप्शन नंबर सी. बाकीच्या सर्वांनी बोलले ऑप्शन नंबर ई. 3च्या 3ही रॉंग होत आहेत. बट ऑप्शन नंबर ई का आलं असेल? कारण हा जो कन्फ्युजन नंबर 1 आहे आणि हा जो कन्फ्युजन नंबर 3 आहे, यांच्यामध्ये जे एलिमेंट्स वापरले आहेत ते सारखे आहेत. एक तर 2च्या 2ही रॉंग आहेत. पण एलिमेंट्स बघा, हक्स इथे वापरला आहे, इथे पण वापरलेला आहे, स्टूल इथे पण वापरला आहे, स्टूल इथे पण वापरला आहे. आणि आयदर ऑरचा कॉन्सेप्ट काय बोलतोय आपला की इफ बोथ गिवन कन्फ्युजन are not follows and both the elements of both the given conclusions are same and one should be positive and one should be negative असेल तरच आयदर ऑर वापरता येईल. हा पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्ह आहे, तर आयदर ऑरचा वापर येईल. बट कुणाचा? नंबर 1 अँड नंबर 3 आयदर ऑर मध्ये. तर ऑप्शन नंबर ई मिळतोय तुम्हाला. ओनली आयदर 1 और 3 अँड ऑल ऑफ यू ऑप्शन नंबर ई. सर्वांनी उत्तर बरोबर दिलेले आहेत, जे ऑलमोस्ट एक्सेप्ट शेवटचा आन्सर जे आले ते. अंकिता नॉट सी बेटा, इट मस्ट बी ऑप्शन नंबर ई. क्लिअर आहे का? मेन्शन करा फटाफट. आयदर और बिलकुल विसरायला नकोच तुम्ही. यस 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 क्लिअर आहे. यस 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 सर्वांचे ऑलमोस्ट. तर ऑप्शन नंबर ई होतच. व्हेरी गुड. हे झालंय तुमची लाईव्ह टेस्ट. 15 क्वेश्चनची मी इथून घेतलेली आहे. कंटिन्यू बडबड करत करत तुमची लाईव्ह टेस्ट घेतली आहे. 15 क्वेश्चन्स पैकी आता मला स्कोर पाहिजे आहे. विपश्यना स्कोर शो करा रे फटाफट. विपश्यना 14 आउट ऑफ 15. एक चुकला रे विपश्यना. नंतर अंकिता 13. अरे हळूहळू रे फटाफट स्कोर अपना. 14 विशाखा 13, ऋतुजा 12, प्रियंका 14, पीयूष
14, very good. Sonu 15 out of 15, very good beta. Sakshi 12, Shubham 15 out of 15, Abhishek 14, Diksha 14, Jayashree 10, Rohit 15, very good Rohit. Then Rani 13, Aniket 10, Anand 14, Vaibhav 14, very good 14 वाले पण शाबाश. Mansi 14, Shweta 15 out of 15, very good. Aniket 15 out of 15, 3455 14 out of 15. ऑलमोस्ट सर्वांना 10च्या वर मार्क्स आहेत. इट मीन्स सिलॉक्स हा पार्ट तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने क्लिअर झालेला आहे. ही शीट सोडवली ना ॲपवर टाकून द्या. ॲपवर टाकून द्या. एकच सेकंड, काय म्हणजे शीट सोडवली ते मार्क्स सांगितले ते ॲज इट इज. हां मार्क्स ना ॲपवर. हां तुमच्यासाठी सूचना आहे, ज्यांना जितके मार्क्स मिळाले आहेत त्यांनी ॲपवर आपापले मार्क्स टाका आणि विथ सोल्युशन. बरं का, विथ सोल्युशन हे 15च्या 15 क्वेश्चन सॉल्व करणे आहेत. या टाईपने डायग्राम टाईपने सॉल्व करून तुम्हाला ॲपवर टाकणे आहेत. अँड समजा कोणाचे 1-2 चुकले असतील तर करेक्शन करून घ्या आणि त्यानुसार मग तुम्ही ॲपवर टाका. सर्वांचे ते ॲपवर टाकलेले जे काही शीट्स आहेत ते सर चेक करणार आहेत, बोर्डे सर. ज्यांची आली नाही किंवा ज्यांनी सेंड केली नाही ॲपवर त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. देन बी शुअर की सर्वांनी सेंड करायला पाहिजे तिथे ॲपवर. सर तपासणार आहेत सर्वांचं, राईट. आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा की खूप चांगला आज जी काही स्कोरिंग केली आहे तुम्ही खूप चांगली स्कोरिंग आहे. आणि ॲज एक्सपेक्टेड मी एक्सपेक्ट केलं होतं की या टाईपची स्कोरिंग व्हायला पाहिजे. मीन्स सर्वांचं ॲटलिस्ट मीन्स अबाउट 10 तरी आले पाहिजे. आणि तुमच्यापैकी तर भरपूर विद्यार्थ्यांचे आउट ऑफ 15 आले आहे. काही लोकांचे 14 आले आहेत, हरकत नाही. एखादा चुकला असेल चुकीने त्याला करेक्शन करा. काही लोकांचे 13 आले असतील तरी मी सॅटिस्फाईड आहे. 12 आले असतील तरी मी सॅटिस्फाईड आहे. 10 आले असतील तरी मी सॅटिस्फाईड आहे. कारण काहीतरी तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला आहे तुम्ही तुमच्या मनाने. दॅट्स वाय आय एम व्हेरी हॅपी अँड थँक्यू ऑल ऑफ यू. आणि आता मला असं वाटतं की सिलॉक्स हा पार्ट तुमच्यासाठी बिलकुल जनरल एकदम